सरकारला आंदोलकांना मुंबईला बोलवण्याऐवजी स्वतः नागपूरला जायला पाहिजे होतं का? किंवा बच्चू कडू यांनी स्वतः मुंबईला न जाता त्या ठिकाणी आंदोलक राज्याच्या प्रमुखाला किंवा मंत्र्यांना त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं का? आणि चर्चा जी आहे ती नागपूरमध्ये घडायला पाहिजे होती का? विमानात प्रवास करून मुंबईला जाणं हे कितपत योग्य आहे? कर्जमाफी होईल, तारीख मिळाली आहे, परंतु त्याच्या अटी शर्ती काय असतील? आणि सरकार आश्वासन पाळेल का? एकदा निवडणुका होऊन गेल्याच्या नंतर सरकार बच्चू कडू यांचं म्हणणं ऐकून घेईल का? शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेईल का? का पुन्हा एकदा राज्यात मोठं आंदोलन उभं करावे लागेल? याची तयारी नेमकी काय असावी? याबाबत आता आपण चर्चा करणार आहोत. बच्चू कडू यांचं महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा 27 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती जिल्ह्यातील कुरळपूर्णा आणि बेलोरा येथून सुरू झाला. मोर्चापूर्वी बच्चू कडू आणि त्यांची पत्नी नयना कडू यांनी शेतकऱ्यांचं औक्षण करून शेतकऱ्यांचा सन्मान केला. तसंच ट्रॅक्टरचं पूजनही केलं. बच्चू कडू यांनी बेलोरात गावातल्या मंदिराची पूजा करून ते या ट्रॅक्टरच्या आंदोलनामध्ये ताफ्यामध्ये सहभागी झाले आणि आंदोलनाला जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता 28 ऑक्टोबरला तो प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली आणि आंदोलक जे आहेत ते नागपूरमध्ये पोहोचले आणि प्रतिसाद जो मिळायला पाहिजे तो प्रतिसाद मिळाला. लाखो लोक रस्त्यावर आले. इतकंच काय तर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी बोलवली 2 तारखेची आंतरवलीत होणारी बैठक स्वतः रद्द केली आणि ते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूरला जाऊन पोहोचले आणि त्यांनी पाठिंबा पण दिला. बच्चू कडू, सगळे शेतकरी नेते आणि सगळे आंदोलनकर्ते हे त्या ठिकाणी नागपूरमध्ये रस्त्यावर होते. परंतु मुंबईमधून त्यांना चर्चेसाठी आमंत्रण आलं. सुरुवातीला बच्चू कडू यांनी सांगितलं, की "आम्ही चर्चा करणार नाही. तुम्हाला चर्चा करायची असेल तर इथे येऊन करा." परंतु नंतर त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईला निघाले. मुंबईला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे का? हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नेमकं काय झालंय ते. शेतकरी आंदोलनावर पुन्हा फडणवीस यांनी डाव टाकलाय का फक्त वेळ मारून नेली आहे का खरंच कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि त्याचे कर्जमाफी जी आहे ती होणार आहे का याच्याबद्दल आपण विश्लेषण करणार आहोत. स्थानिकच्या सगळ्या निवडणुका झाल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? कर्जमाफी होईल का की सरकार फक्त वेळ मारून नेत आहे? 30 जून शेतकरी कर्जमाफीची तारीख फडणवीस यांनी जाहीर केलेली आहे. ही फक्त एक वेळ मारून नेण्याची रणनीती तर नाहीये ना, असा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे. हा फडणवीसांनी टाकलेला एक डाव तर नाहीये ना, असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. बच्चू कडू यांनी आंदोलन उभा केलं. लाखो लोक रस्त्यावर आले. लोकांनी रस्ते जाम केले. कधी नव्हे ते सगळे रस्ते जाम झाले. जबलपूर, नागपूर, नागपूर, हैदराबाद असे सगळे हायवे जे आहेत ते 15-15 किलोमीटर पर्यंत जाम झाले. शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद. सगळ्या शेतकरी संघटना ज्या आहेत त्या एकत्रित आल्या आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, कर्जमाफी मिळेल अशी आशा होती. पण बच्चू कडू यांनी कर्जमाफीची तारीख घेताना काही घ्यायला ते विसरले आहेत का? निवडणुका आधी की कर्जमाफी आधी? आणि जर निवडणुका आधी झाल्या, तर मग पुन्हा कर्जमाफीचं आश्वासन पाळलं जाईल का? हा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे. म्हणूनच आता लोक म्हणत आहेत, की आंदोलन करताना मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आंदोलन करतात, सरकारला गुडघ्यावर टेकवतात, अगदी त्याच पद्धतीनं आंदोलन व्हायला पाहिजे होतं. बच्चू कडू हे मुंबईला जाणं हे काही लोकांना पटलेलं नाहीये. त्याबाबत सुद्धा आता चर्चा होत आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. फडणवीस यांनी सूचित केलं आहे, की कर्जमाफीबाबत एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्याचं नेतृत्व त्यांचे प्रधान आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी हे करणार आहेत. ही समिती 1 एप्रिल 2026 पर्यंत आपला जो अहवाल आहे तो सादर करेल आणि त्यानंतर 30 जून 2026 पर्यंत शासन जो आहे तो कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं सांगण्यात येत आहे. आता सरकार असं म्हणत आहे, की कर्जमाफीची यंत्रणा कशी त्याची अंमलबजावणी कशी करायची, दीर्घकालीन उपाय काय असावेत, हे विचार करण्याची गरज आहे. स्थानिक निवडणुका आधी झाल्या, तर कर्जमाफीला भुलवल्या जाईल का? किंवा ते फक्त एक आश्वासनच होतं किंवा ती एक थाप होती किंवा तो एक डाव होता असाच त्याचा अर्थ निघेल का? हे प्रश्न सुद्धा आता उपस्थित राहत आहेत. कर्जमाफी केली जाईल का? किंवा नंतर आंदोलनकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना आंदोलन करताना सरकारला वेठीस धरायला निवडणुका झाल्याच्या नंतर काही राहील का? हाही प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. कारण की निवडणुका झाल्यास आंदोलकाची भूमिका जी आहे ती ऐकून घेईल का सरकार? हा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे. सरकार तीच नरमाई दाखवेल का? कर्जमाफी करेल का? इथेच संशय येतो. इतकंच काय तर मनोज जरांगे पाटील असं म्हणाले होते, की
अटीतटीची वेळ असते तेव्हा आपण शेतकऱ्यांसाठी सहकार्य केलं पाहिजे. या सगळ्या सहकार्यामुळे आंदोलनाला मजबुती मिळाली आणि त्यांनी आयोजित केलेली जी 2 तारखेची बैठक होती, ती सुद्धा त्यांनी स्वतः रद्द केली आणि नागपूरच्या या शेतकरी आंदोलनाला त्यांनी थेट पाठिंबा दिला आणि ते स्वतः त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले. आंदोलनात 2 गट दिसू नये म्हणून ते नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची एकी दिसाव, शेतकऱ्यांची युनिटी दिसाव, शेवटी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफी पडाव, यासाठी ते थेट स्वतःची बैठक रद्द करून नागपूरला त्या ठिकाणी गेले आणि आता 30 जून 2026 ची तारीख जी आहे ती बच्चू कडू यांनी फडणवीसांकडून घेतली आहे. असं सांगितलं जात आहे, की फडणवीसांनी बच्चू कडूंना त्यांच्या जाळ्यात अडकवलंय का? हाही प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे. मनोज जरांगे पाटीलच पाहिजेत का? असा देखील प्रश्न आता उपस्थित राहत आहे. याबाबत आपली मतं काय आहेत ते आमच्या या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? आणि एकदा निवडणुका झाल्याच्या नंतर सरकार आंदोलकांना आश्वासन दिलेलं जे आहे ते पाळेल का? हा प्रश्न देखील आता उपस्थित राहिलेला आहे. याबाबत सविस्तर आपलं मत काय आहे ते आमच्या या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या या YouTube चॅनलला